आणि दुसरीकडे अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी होते। गेल्या 2 तासांपासून अर्जुनची ही चौकशी सुरू आहे। अर्जुन रामपाल अडचणीत येण्याची देखील शक्यता आहे। अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल हे औषध सापडलं। अर्जुनकडनं एनसीबी समोर डॉक्टरांची चिठ्ठी देखील सादर झाली आहे। मात्र डॉक्टरांची चिठ्ठी खोटी असल्याचा एनसीबीला संशय आहे। सुधाकर काश्यपांचे सहकारी आपल्या सोबत आहेत। सुधाकर, अर्जुनची गेले 2 तास चौकशी होतीये, मात्र या अगोदर काही पुरावे देखील मिळालेत एनसीबीला असं कळतंय। अडचणीत वाढ होण्याची शक्यता नक्कीच वैभव, अर्जुन रामपाल याच्या एकूणच अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण का की त्याच्या घरी जे औषध सापडलं होतं ट्रामाडोल, हे औषध जे आहे हे भारतामध्ये औषधाला बंदी आहे आणि भारतामध्ये त्या औषधाकडे एक प्रकारे अंमली पदार्थ म्हणून पाहिलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एनसीबीने अर्जुन रामपाल त्याचप्रमाणे त्याची बायको जे गॅब्रिएला यांना चौकशीसाठी बोलावलं होतं। त्या औषधाला विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हे सर्व जे आहे हे आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतोय, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय आणि त्याचमुळे आम्ही घेतो असं त्यांनी सुरुवातीला चौकशीमध्ये सांगितलं होतं। मात्र त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन अर्जुन रामपालने याच्यावरती पुन्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली। संबंधित डॉक्टरांचं देखील स्टेटमेंट घेण्यात आलं। त्यावेळी या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की हे जे आहे हे आपण त्यांना दिलेलं आहे आणि हे बॅकडेटेड दिलेलं आहे असं ह्या चौकशीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्जुन रामपाल यांनी जे काही पुरावे सादर केले ते संशयास्पद असल्याचं चौकशीमध्ये स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आता एनसीबी काय कारवाई करते अर्जुन रामपालवर। नक्कीच सुधाकर, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा